शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड इथल्या कृष्णा घाटावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणं झाली होती. याबाबत तक्रारीही समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या आदेशानुसार मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापत्य अभियंता ऋतुजा चौगुले आणि नगररचना अधिकारी विराज थोरात यांच्या पथकानं कारवाई करत सर्व अनधिकृत फलक आणि अतिक्रमणं हटवली आहेत. या कारवाईवेळी कोणताही विरोध झाला नाही. या कारवाईमुळे कृष्णा पंचगंगा संगम परिसर मोकळा झाला असून नागरिक आणि पर्यटकांकडून प्रशासनाच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय. पुन्हा अतिक्रमण केल्यास कारवाई करण्याचा इशारा कुरुंदवाड पालिकेचे मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांनी दिलाय. कुरुंदवाड नगर परिषदेच्या कृष्णा घाट परिसर, पाणीपुरवठा शुद्धीकरण केंद्र व त्यातील इमारतीच्या आसपास काही स्थानिक लोकांनी अतिक्रमण केलं होतं. ते अतिक्रमण माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशाप्रमाणे आज निष्कासित करण्यात आलं. या अतिक्रमण मोहिमेत विराज थोरात, ऋतुजा चौगुले व माझ्या सर्व सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. या ठिकाणी सर्व मालमत्ता या नगर परिषदेच्या मालकीच्या असून कुणीही त्या ठिकाणी बेकायदेशीर अतिक्रमण करू नये असे सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत. यापुढेही अतिक्रमण केल्यास कारवाई करण्यात येईल. कारवाई दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.